तेव्हा भाऊनी कालच सांगितले. सर्वात जर महाराष्ट्रातला म्हणजे अकार्यक्षम असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. कारण का खरात आहे, झिरवळ आहे, वैद्य प्रकरण चालू आहे. दिवसा कुठले ना कुठले प्रकरण येत आहेत. गृहमंत्री म्हणून काय करतायत देवेंद्रजी? आज आमच्या अजितदादाला जाऊन 2 महिने झाले कंप्लिटली. साधी FIR देखील नोंद केल्या गेली नाही. आणि अजितदादा देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी बावनकुळेंना बुक्की मारली तर कंप्लेंट होईल. मग दादाचे विषय का चालू आहे दीर्घाई? आमच्यासारखा एक सामान्य याचा प्रश्न विचारतोय. याचा तपास ऑलरेडी CID कडे दिलाय. अहो CID कडे देऊन हे समाधानकारक उत्तर नाही. आम्हाला कंप्लेंट का घेत नाहीत तुम्ही महाराष्ट्रात? आम्हाला वाटतं ज्या अजितदादाने पहाटे 4 पासून ते रात्री 12 पर्यंत 4 नाही ते 6 वाजता बाहेर यायचे. ते लोक 4ला ते उठत असतील त्यांच्या घरात, ते बाहेर 6ला यायचे. सामान्य लोकांसाठी ज्यांनी काम केलं असा नेता, ना कुठली जात ना धर्म, त्याच्यासाठी काम केलं असा नेता होता आमचा दादा. 2 महिने झाले आज जाऊन. 28 जानेवारी 2026 ते 28 मार्च 2026 काय चालू आहे? तर फक्त एवढं चालू आहे, तुम्ही CC फुटेज देखील पब्लिक करत नाही आहे. एअरपोर्टचे CC फुटेज देत नाही आहे. तुम्ही घरावून निघालेला एक सामान्य नगरसेवक जर निघाला तर त्याच्या पाठीमागं 2 गाड्या असतात. हा तर महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होता. सवाल पूछती है जनता. तर ते अशोक खरात प्रकरणात अशोक खरात हे फडणवीस साहेबांनी चांगलं काम केले, त्याचं जरा हे नाही करा समजलं. अजिबात काही चांगलं काम केलं नाही.